नमस्कार. टाइम्स डिजिटलच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. रत्नागिरीत नगर परिषद कामगारांचे काम बंद आंदोलन. रत्नागिरी नगर परिषदेच्या कामगारांनी आपल्या न्याय मागणीसाठी काम बंद आंदोलन छेडलं आहे. आज कामगार संघटितपणे एकत्र आले आणि रत्नागिरी नगर परिषदेसमोर आपल्या मागण्यांसाठी निदर्शने केली. कामगारांचे असंख्य प्रश्न असून या प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे कामगारांनी म्हटले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटितपणे त्यांनी आज आवाज उठवला. तसंच आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. हिंदू जनजागरण समितीचे रत्नागिरीत आंदोलन. रत्नागिरी शहरात आज हिंदू जनजागरण समितीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. उरण येथे यशस्वी शिंदेच्या अमानुष हत्येप्रकरणी निषेध व्यक्त करून दाऊद शेख या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसंच लव्ह जिहाद कायदा तात्काळ करण्याची मागणी देखील केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन उरण घटनेचा निषेध केलाय. सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे ना त्यावरती लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. तर ज्या संदर्भात ही यशस्वी शिंदे प्रकरण आहे त्या संदर्भात त्या गुन्हेगारास फाशीची शिक्षा ही तत्काळ झाली पाहिजे आणि अशा बऱ्याचशा घटना आहेत त्या आतापर्यंत घडल्या आहे आणि त्या संदर्भात जी फाशीची शिक्षा किंवा कारवाई आहे ती झालेली नाही. आपल्याला सांगायचं झालं ना तर गेल्या 2 ते 3 वर्षात आपल्या महाराष्ट्रात महिलांच्या मिसिंग केसेसमध्ये ना 75% वाढ झाली. 75%. 75% हा फार मोठा आकडा आहे आणि एवढी मोठी गोष्ट झालेली असताना सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. आपला अखंड हिंदू समाज आणि प्रशासनही दुर्लक्ष करत आहे कारण आपण त्याविरुद्ध आवाज उठवत नाही. अंमली पदार्थाच्या विक्री विरोधात लांजा गाव कमिटी आक्रमक. तहसीलदारांना दिले निवेदन. लांजा शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री होत असून तरुणाई मोठ्या प्रमाणात या अंमली पदार्थाचं सेवन करत असल्याने संभाव्य गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता अशा गोष्टींवर तातडीने कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन लांजा तहसीलदार प्रमोद कदम आणि लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्याकडे लांजा गाव कमिटीतर्फे करण्यात आले. यावेळी प्रकाश लांजेकर, प्रसन्न शेटे, शौकत नाईक, गफात मुजावर, प्रमोद कुलूप, दिलीप मुजावर, मारुती गुरव, अकबर नाईक, नागेश कुलूप, शरीफ नाईक, हेमंत शेटे, तुकाराम आगरे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते. दापोली तालुक्यात डोंगर उतारावरील उत्खनन रोखण्यासाठी मनसेची तहसील कार्यालयावर धडक. दापोली तालुक्यातील पाडले गावात डोंगर उतारावर सुरू असलेल्या अधिकृत उत्खननामुळे गावाला धोका आहे. त्यामुळे वेळीच कारवाई करून ग्रामस्थांची या संकटातून सुटका करावी असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार बोंबे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी उपजिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष नितीन साठे, शहराध्यक्ष साईराज देसाई आदी महाराष्ट्र सैनिकांची उपस्थिती होती. 15 ऑगस्ट रोजी अबलोली ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार. गुहागर तालुक्यातील अबलोली ग्रामस्थ गावच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत. गावच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. गावातील पोस्ट ऑफिस, महावितरण शाखा, बँक ऑफ इंडिया, भारत संचार निगम, सार्वजनिक बांधकाम, राज्य परिवहन महामंडळ, महसूल विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या विरोधात त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात अबलोलीचे सरपंच सौ वैष्णवी नेटके, उपसरपंच अक्षय पागडे यांच्या नेतृत्वात 33 ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
टाइम्स डिजिटल.